नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन, ज्याला आपण माहिती विश्लेषण असं देखील म्हणतो। या अगोदर आपण याच प्रकरणावर आधारित 16 व्हिडिओ बनवले आहेत। त्यामध्ये देखील आपण डीआयच्या सराव प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे। 17व्या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण अजून काही येणाऱ्या एक्झामसाठी अति महत्त्वाचे डीआयचे प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 16 ते 20 पुढील माहितीवर आधारित आहेत। एका नामांकित कंपनीत वर्ष 2018 ते 2023 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांची संख्या काय काय आहे? आता वर्ष, उत्पादन, विक्री, खरेदी, लेखा, संशोधन। समजा आपण एक घेऊ की 2018 मध्ये उत्पादन विभागात 150 कर्मचारी होते, विक्री विभागात 25, खरेदी विभागात 50, लेखा विभागात 45 आणि संशोधनात 75। आता असं 2023 पर्यंत आहे। मग आता आपण यावर आधारित प्रश्नांवर चर्चा करूयात। काय दिले आपल्याला की कोणत्या वर्षी उत्पादन विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या एकूण कर्मचारी संख्येच्या 50% पेक्षा कमी आहे। तुम्हाला परीक्षेत फक्त एवढंच दिलेलं आहे। हे जे कलरमध्ये आहे हे आपल्या सोयीसाठी आपण डीटीपी करून घेतलंय, कारण थोडंसं लिहिता येत नाही म्हणून। बघा, आपण यांची बेरीज केली की 150, 25, 50, 45, 75 एकूण 345। ओके। मग आता तसं 2018 ते 2023 मध्ये सगळे कर्मचारी आहेत किती 345, 442, 708, 749, 821, 860। मग आता बघा, एकूण झाले हे, यांची 50% आपण काढले म्हणजे भागेला 2 केले। मग आता काय करायचं आहे की आपल्याला त्या विभागातले एकूण ते काय म्हणले 50% पेक्षा कमी आहे। 2018 मध्ये काय झालं, उत्पादनामध्ये 150 आणि 50% किती होते 172। लक्षात येतंय? म्हणजे उत्पादन विभागामध्ये कार्यरत कर्मचारी जर आपण पाहिले तर 2018 ला 50% पेक्षा कमी झाले 150, 2019 ला 225, म्हणजे 50% पेक्षा जास्त आहे कमी शब्दात। आता हा प्रश्न वास्तविक पाहता 4 ते 5 मिनिटं लागतात समजून घेण्यासाठी। का? कारण व्यवस्थित तुम्हाला सगळी माहिती काढायची आहे। आपण डीटीपी करून दिले म्हणून ते फास्ट होते, नाहीतर अन्यथा तुम्हाला पहिले बेरीज करायची, नंतर प्रत्येक वर्षीचं 50% काढायचं आहे। 50% काढल्यानंतर एकूण 50% आणि उत्पादनामध्ये किती कार्यरत त्यांची तुलना करायची। बरोबर आहे? चला पुढे पाहूयात आपण। म्हणजे उत्तर आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल, 2018 ऑप्शन नंबर ए। आता आहे की कोणत्या वर्षी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या कारखान्यातील 2018च्या कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येपेक्षा जवळपास दुप्पट होती। मग पहिले काय करायचं, 2018ची एकूण कारखान्यातील संख्या किती होती 345। मग आता 2018 345, मग 345ची दुप्पट 690। मग 690च्या जवळ असणारा पर्याय बघा, 442 खूप दूर आहे, 749 मोठा आहे, 821, 860 मोठाच आहे, 708 आणि 790 जवळपास आहेत, म्हणून 2020 हे आपलं उत्तर होणार आहे। आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर डी 2020। पुढे आहे की लगतच्या मागील वर्षाच्या तुलनेत खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती? तर आता काय करावं लागेल, आपल्याला आकडेवारी घ्यावी लागेल। ओके, बघा 2018 मध्ये काय झालं माहिती आहे का, 75 आहेत। ते काय म्हणले, लगतच्या मागील वर्षाच्या तुलनेत कोणत्या वर्षी प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती। ओके, मग आता 75 आपण एक संशोधनाचं उदाहरण घेऊ, तसं तुम्ही कोणतंही घेऊ शकता। 75चे 70 कमी झाली, 70चे 73 वाढली, 73चे 70 कमी झाली, 70चे 74 वाढली, 74 75 वाढली। म्हणजे आता संशोधनामध्ये तुम्ही इथे घेऊ शकता, इथे घेऊ शकता, इथे घेऊ शकता, इथे कमी झाली, इथे कमी झाली। मग आता लेखामध्ये या, लेखामध्ये बघा इथे घेऊ शकता का 62ची 90, ओके घेऊ शकता, 90ची 105 घेऊ शकता, 105ची 135 घेऊ शकता, लेखाचा काही इश्यू नाही आहे। आता खरेदी बघा, 45ची 30 झाली, म्हणजे हे नाही घेता येत, 30ची 35 इथे घेता येईल,
पण इथं हे म्हणजे हे तर पूर्णच कटलेलं आहे एक कटल्यामुळं, आणि हे बी पूर्ण कटलं एक कटल्यामुळं, हे पूर्ण कटलं एक कटल्यामुळं, बरोबर. आता राहिलं 2023, 500ची 105 ओके, 80ची 75 कमी झाली म्हणजे हे बी कटलं. एक कटला बघा, एक पर्याय कटला तर सगळे कटणार, कारण आपल्याला काय म्हणले की प्रत्येक विभाग घेतलेला ना. म्हणजे इथं बघा 2022ला 70चे 500 वाढले, 72चे 80 वाढले, 32चे 35 झाले, 105चे 32, 70चे 74, म्हणजे 2022मध्ये सगळे विभाग वाढलेले आहेत. आपलं उत्तर झालं 2022 पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे, वर्ष 2018 ते 2023 कालावधीमध्ये कोणत्या विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास सारखी होती. तर आपण एक जवळपासचा अर्थ होतो की अगदी ॲक्युरेट नसते, 1-2 मागं पुढं डी आयमध्ये असतं. म्हणजे बघा 75ची 70 फरक किती झाला 5चा, 70ची पुन्हा 73, 73ची पुन्हा 70, 70ची पुन्हा 74, पुन्हा 75. म्हणजे जर आपण पाहिलं तर संशोधनामध्ये कमीत कमी झाले 70 आणि जास्तीत जास्त झाले 75. म्हणजे डिफरन्स फक्त कितीचा आहे, डिफरन्स फक्त 5चा असणार आहे. आता उत्पादनात पहा बरं, उत्पादनामध्ये कमीत कमी 150 आणि जास्तीत जास्त 505, जवळपास सारखी नाही आहे, लय डिफरन्स झाला हा, म्हणून उत्पादन कटलं. विक्रीमध्ये कमीत कमी 25, जास्तीत जास्त 80, खूप जास्त डिफरन्स झाला. खरेदीमध्ये कमीत कमी 32, जास्तीत जास्त 75, खूप जास्त डिफरन्स झाला, दुप्पटपेक्षा जास्त. लेखामध्ये कमीत कमी 45, जास्तीत जास्त 130, खूप मोठा डिफरन्स आहे. संशोधनात कमीत कमी 70 आणि जास्तीत जास्त 75, म्हणजे जवळपास सारखीच आहे. संशोधन पर्याय सी. आणि डी आयचा शेवटचा प्रश्न यावर आधारित की 2018 ते 2023 कालावधीत कोणत्या विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या एकूण कर्मचारी संख्येच्या 10% कमी होती. बघा, एकूण आपण ऑलरेडीच काढून घेतलेली होती वरच्या डायग्राममध्ये, त्यांचे 10% काढले, किती आलं 34, 44, 70, 74, 82, 86. विक्री पहा बरं, 34 तर 25, 44 तर 40, 70 तर 65, 74 तर 72, 82 तर 80, 86 तर 75. प्रत्येक वेळेस 2-3 न कमीच आहे, म्हणजे उत्तर झालं विक्री पर्याय क्रमांक बी. बघा, अशा प्रकारे आपण डी आयचे परत 5 प्रश्न घेतले. तुम्ही इथे काय करू शकता, याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्यावा आणि स्वतः प्रश्न सोडून पाहावेत, किंवा मूळ जो डायग्राम आहे तो एकदा लिहून घ्यावा आणि प्रश्न स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा. आपण 15 जून 2025साठी स्वतंत्र सराव पेपरची सिरीज घेऊन आलो आहेत 12 पेपरसाठी, ज्यासाठी 450 रुपये फीस आहे, जी तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपात पेपर मिळतील व फीस फोनपे किंवा गुगल पेला पाठवायची आहे. 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे करून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. या तारखांना पेपर मिळतील. तुम्ही जर हा व्हिडिओ नंतर पाहत आहात तर तुम्हाला 12 पेपर PDF स्वरूपात फीस पाठवली की लगेच मिळेल, व त्याचबरोबर त्याच फीसमध्ये परत 4 पेपर PDF व विश्लेषणाचे व्हिडिओसहित मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.